गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले असून या निकालांनी एक महत्वाचा राजकीय संदेश दिला आहे. ग्रामीण गोव्यात भाजप नेतृत्वाखाली आघाडीचे वर्चस्व कायम असले तरी दक्षिण गोव्यात विरोधकांनी जोरदार पुनरागमन केल्याचं चित्र आहे. चला तर मग उत्तर आणि दक्षिण गोव्यातील निकालांचा सविस्तर आढावा घेऊया. सुरुवात करूया उत्तर गोव्यापासून. इथे भाजप आणि मित्र पक्ष मोगो यांनी पुन्हा एकदा आपले ग्रामीण वर्चस्व सिद्ध केलंय. 25 पैकी बहुसंख्य जागांवर भाजप मगो आघाडीनं विजय मिळवत संघटनात्मक ताकद दाखवून दिली आहे. मागील जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तुलनेत भाजपची स्थिती स्थिर राहिली आहे. काँग्रेसला मात्र काही प्रमाणात यश मिळाले असून काही जागांवर पक्षाने आपली उपस्थिती वाढवली आहे. आप, आरजीपी आणि अपक्ष उमेदवारांनी काही ठिकाणी लढत रंगतदार केली. मात्र एकूण चित्रावर फारसा परिणाम झालेला नाही. दक्षिण गोव्यात मात्र चित्र वेगळं दिसतं. इथे भाजप सर्वात मोठा पक्ष राहिला असला तरी अनेक ठिकाणी मताधिक्य घटले. महत्वाच्या जागा म्हणजे दवर्ली आणि राया. काँग्रेसनं दवर्ली सारख्या जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षानं राय सारख्या मतदारसंघात प्रभाव टाकलाय, तर अपक्ष उमेदवारांनी देखील निकालावर ठसा उमटवलाय. मागील जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तुलनेत दक्षिण गोव्यात काँग्रेसची कामगिरी सुधारलेली दिसते. भाजपसाठी हा इशारा मानला जात असून स्थानिक प्रश्न आणि असंतोषाचे प्रतिबिंब या निकालात उमटलेत. राज्यभरात पाहता भाजप नेतृत्वाखाली आघाडीनं जिल्हा पंचायतींवर नियंत्रण कायम ठेवले आहे. काँग्रेसनं विशेषतः दक्षिण गोव्यात आपली पकड मजबूत केली आहे. आपला फारसा विस्तार झाला नसला तरी अपक्ष आणि प्रादेशिक पक्षांनी अनेक ठिकाणी समीकरणे बदलली आहेत. या निकालातून 3 महत्वाचे संकेत मिळतात. एक, भाजपची संघटनात्मक ताकद अजूनही ग्रामीण भागात मजबूत आहे. 2, काँग्रेस दक्षिण गोव्यात हळूहळू पुनर्जीवन करत आहे. आणि 3, स्थानिक मुद्दे आणि उमेदवारांचा प्रभाव अजूनही निर्णायक ठरतो. हे निकाल येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राजकीय दिशा दाखवणारे मानले जाते. जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर मोठा प्रश्न असा आहे की हा भाजपसाठी विजयाचा आत्मविश्वास आहे की दक्षिण गोव्यातून मिळालेला इशारा. काँग्रेस खरंच परत येत आहे आणि अपक्ष प्रादेशिक पक्ष 2027 मध्ये किंग मेकर ठरतील का?